हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एका फॅन्सी ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। स्पेशली आपण फॅन्सी नेक इथे बघणार आहोत, सोप्या पद्धतीने कसं स्टिच करायचं त्यासाठी। तर इथे आपण ब्लाउज पीस घेतलंय। आधी जी आपण कटिंग आहे ती पूर्ण आपण अस्तरावरती करूया। तर यासाठी मी 1 मीटर अस्तर घेतलंय पूर्ण, कारण आपल्याला स्लीव जी ती थोडी आपली इथे नॉर्मल स्लीव पेक्षा मोठी असणार आहे, त्याच्यामुळे मी 1 मीटरचं इथे पूर्ण पीस घेतलंय। जे नवीन शिकताय स्पेशली त्यांच्यासाठी, त्यांना कमेंट्स राहते की व्यवस्थित इथे 80 सेंटीमीटरच्या पीस मध्ये कटिंग ही होत नाही, तर त्याच्यासाठी आपण पूर्ण हा इथे 1 मीटर मी पीस घेतलाय अस्तराचा। तर बघा, चेस्ट वाईज याला आपल्याला डबल फोल्ड ठेवायचा आहे। तर आधी आपण पाठीमागचा पार्ट कट करणार आहोत। तर चेस्ट घेर आहे 36 इंचाचा। तर बघा 36 इंचाचा चेस्ट घेर आहे। हे बघा, आता आपण 9 प्लस 2 इंच एक्स्ट्रा आपण आकारावरती आपण डबल घडी घातली आहे। तर बघा, आता शोल्डर पॉइंटला आपण एक सरळ लाईन ड्रॉ करायची, जेणेकरून शोल्डर कमी जास्त होणार नाही, कापडाला सरळ लाईन ड्रॉ करायची आहे। त्यानंतर ब्लाउजची उंची, तर बघा या पॉइंटला ब्लाउजची जी उंची आपली असणार आहे, तर मी या पॉइंटला घेते 12 इंच आपल्याला तयार हवंय। आता आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच की 13 इंचावरती आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलाय। त्यानंतर शोल्डर जेवढं पूर्ण आहे त्याचा निम्मा पार्ट टाकायचा आहे। तो शोल्डर आहे आपल्या इथे बघा 15 इंचाचा, तर मी 7.5 वरती 1 पॉइंट देते। त्यानंतर मुंड्याची उंची, मुंड्याची जी उंची ती आपण इथे घेतोय 7.5 इंचावरती। चेस्ट वाईज आपण डबल कापड फोल्ड ठेवला, त्याच्यामुळे या पॉइंटला मी सरळ लाईन ड्रॉ करून दिलाय। आता बघा, खाली कमर घेर आहे आपल्या इथे 28 इंचाचा। तर बघा, आपण 7 वरती 1 पॉइंट देऊया आणि इथे परत 2 इंचची मार्जिंग, पाठीमागचा टक्स टाकायचा आहे, त्याच्यामुळे आपण इथे मार्जिंग दिली आहे। तर बघा, आता या पॉइंटला पाठीमागचा पार्ट आहे 1.5 इंचाची आपल्याला घ्यायची हलकीशी गोलाई। त्यानंतर बघा, आता आपल्याला गळ्याचा जो घेर आहे ते 7.5 आपण शोल्डर घेतलंय। या पॉइंटला गळ्याचा जो घेर आहे तो मी घेते इथे बोटनेक आपण ब्लाउज इथे स्टिच करतोय, तर 4.5 इंचावरती मी गळ्याचा घेरा घेणार आहे। आणि पाठीमागे या पॉइंटला 3.5 इंचावरती आपण हलकीशी गोलाई घेतो। या पद्धतीने शोल्डर तिरकस आपल्याला डाऊन करायचं आहे। आता बघा, पाठीमागचा जो टॉक्स आहे तो आपण बंद बाजूपासून घेऊया 4 इंचावरती। उभा जो टॉक्स असणार आहे तो असणार आहे आपल्या इथे 4 इंचावरती। तर बघा, पाठीमागचा पार्ट ड्रॉ करून झाला, याला आपण कट करून घेऊया। तर बघा, बॅक पार्ट आपण या पद्धतीने कट केलंय। आता बॅक पोर्शन कट झाल्यानंतर आपण फ्रंट पार्ट कट करायचा आहे। तर मेजरमेंट आपला आता उंचीमध्ये सुद्धा फरक पडणार आहे। पुढचं जे आपण सुंदर इथे गळा तयार करणार फ्रंट पार्टला, आणि उंचीमध्ये सुद्धा आपल्याला इथे अर्धा इंच पाठीमागच्या पार्टपेक्षा एक्स्ट्रा घ्यायचं आहे। तर बघा, ही जी उंची आहे आपल्याला तयार ब्लाउज हवंय 12 इंचाचं। तर या पॉइंटला बघा, आपण 13.5 वरती उंची घेऊया, अर्धा इंच मी यात एक्स्ट्रा घेते। त्यानंतर सेम शोल्डर जे आपण घेतलं होतं 7.5 इंचावरती, 7.5चं आपण शोल्डर घेतोय। 7.5 आपण इथून मुंड्याची उंची घेणार आहोत, आणि या पॉइंटला 36 इंचाचा आहे, तर 9 वरती 1 पॉइंट देऊया, चौथा पार्ट, आणि इथून पुढे 2 इंचाची मार्जिन। या पॉइंटला फ्रंटला आपल्याला 1 इंचाची गोलाई द्यायची आहे। साडेचार गळ्याचा आपण इथे घेरा घेतोय। आता बघ, या पॉइंटला पुढचा जो गळा आहे तो आपला या पॉइंट पासून एक हलकीशी गोलाई घेतो आपण 3 इंचावरती। जसं की आपण म्हटलं आपलं बोटनेक गळा इथे, तर आपण 3 इंच इथे आपण गळा घेतलाय। आता याच पॉइंट पासून आपल्याला इथे डिझाईन रेडी करायची गळ्यासाठीची। तर काय करायचंय, अर्धा इंचावरती तुम्ही परत एक लाईन ड्रॉ करा, अर्धा इंचाची आपण एक परत इथे लाईन ड्रॉ केली आहे। त्यानंतर बघा, आता या पॉइंट पासून आपल्याला डिझाईन इथे बनवायची आहे।
तर या पॉइंटला 2 इंचावरती 2 सर्कलमध्ये 2-2 आपण इथे तर मी 2-2 वरती एक पॉइंट बनवून घेतले. सरळ लाईन ड्रॉ करा. तर बघा आता आपण लाईन ड्रॉ करून घेतली. आता हा जो आपला मिडलचा पॉइंट आहे, मिडलच्या पॉइंटला आता आपल्याला जो कळीचा आकार द्यायचा त्याचं एक मेजरमेंट घ्यायचं. टेपच्या बस 2 लाईन, टेपच्या 2 लाईन एवढा सेंट्रल पॉइंट पासून आकार घ्यायचा आहे आणि हलकीशी आपल्याला या पॉइंटला एका कळीचा आकार द्यायचा आहे या पद्धतीने. आता आपली पहिली इथे जो फोल्डवाला पार्ट आहे इथे आपली एक कळी रेडी झाली आहे. याच पॉइंट पासून सेम 1-1 इंचाचं अंतर घ्यायचं आपल्याला आणि सेकंड लाईन ड्रॉ करायची आहे. परत आपल्याला सेम मेजरमेंट मध्ये इथे सुद्धा आपल्याला या पद्धतीने कळी ड्रॉ करायची. तर याच पद्धतीने आपण सगळ्या कळ्या जे इथे ड्रॉ करून घेऊया. तर बघा आपण या पद्धतीने इथे आकार देऊन घेतलाय. आता मी चॉकने दिलाय तुम्हाला प्रॉपर शेप आपल्याला इथे कळीचा आकार द्यायचा आहे. तो आपण कॅनव्हास वरती कट करून याला मॅच करणार आहोत. तर यानुसार तुम्हाला एक आयडिया आली असेल की आपल्याला या पद्धतीने गळा इथे हवाय. त्यानंतर आता इथे सेम मेजरमेंट झालंय, फक्त इथे आपल्याला टक्स टाकायचा आहे खाली. तर बघा आपला 28 इंचाचा कमरघेर आहे. 7 वरती एक पॉइंट देऊया. त्यात 2 इंच आपल्याला टक्सला हवाय. 1 टक्स आपल्याला द्यायचं. टक्ससाठी आपण इथे 2 इंच एक्स्ट्रा वाढवलंय. त्यानंतर इथून पुढे आपल्याला परत 2 इंचाची मार्जिन हवी. तर हा पॉइंट आपल्याला इथे मॅच करायचा आहे आणि या पॉइंटला सरळ लाईन ड्रॉ करायची. आता बघा टक्स आपल्याला कसा टाकायचा आहे. टक्स टाकताना आपल्याला जो आपला परफेक्ट इथे कमरेचा पार्ट आहे त्याला आधी लाईन ड्रॉ करायची. त्याला लाईन ड्रॉ केल्यानंतर आता या पॉइंट पासून आपण टक्स जो आहे तो या पॉइंट पासून एक 3.25 आणि जस्ट 2 लाईन टेपच्या इथे आपल्याला एक पॉइंट घ्यायचा आहे आणि टक्स आपण 2 इंच तिथे वाढवलंय. तर आपल्याला टक्स टाकताना बघा या पॉइंटला आणि या पॉइंटला 1-1 इंच आपल्याला लाईन ड्रॉ करायची. साधारण आडवा इंच आपला जो टक्स आहे तो 2 इंचाचा असणार आहे. आता उभा टक्स मी इथे घेते 3.5 इंचावरती. 1 इंच या पॉइंट पासून आणि 1 इंच या पॉइंट पासून जो आपण 2 इथे ऍड केला ते आपला इथे टक्स मध्ये बरोबर आपला हा 2 इंच या पॉइंटला येणार आहे. आता हा आपण साइड पॉइंट पासून याला आपण पूर्ण कट करून घेऊया. तर या पॉइंटला बघा टक्स वाला पार्ट आपण इथे टक्स जो आहे तो आपण इथे कट करून घेऊया. आता बघा टक्स पॉइंट आपण कट केलाय. आता गळ्याचं म्हणणार तर आधी गळ्याची आपल्याला कटिंग करायची नाही. आपल्याला कॅनव्हास पेपरवरती कळ्या ह्या पूर्ण मॅच करायचे आहे. पण याच कळ्या आपण सेम दुसऱ्या साईडला आपण इथे फोल्ड करून हलक्या हाताने ड्रॉ करून घेऊया. तर बघा या पॉइंटला आपण दुसरे पॉइंटला ड्रॉ करून घेतलं. या पद्धतीने आपण गळा रेडी केलाय पण आपण याची कटिंग केलेली नाही. तर अस्तरावरती आपण फ्रंट बॅक कट झाला. आपण स्लीव आधी कट करून घेऊया. तर बघा इथे आपण अस्तराचा मी डबल फोल्ड कापड ठेवलाय. त्यानंतर याची आपल्याला स्लीव साठी आपल्याला याची 4 कापडामध्ये घडी घालायची आहे यानुसार. आणि स्लीवची जी उंची हवी आपल्याला ती हवी इथे 10 इंच. जेवढा आपला वर्कवाला पार्ट आहे तेवढी आपल्याला पूर्ण इथे स्लीव हवी आहे. तर यात मी घेताना 11 इंच उंची घेतली कापडाची. जो आपला दंडघेर जो आहे तो आहे 12 इंचाचा. तर आपण 6 वरती एक पॉइंट देऊया निमा पार्ट आणि इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन. त्यानंतर बघा याच पॉइंट वरती आपल्याला काखेतलं मेजरमेंट टाकायचं एक 3 इंचावरती. मुंडेचा जो घेर आहे तो आहे आपला इथे 7.5 इंचाचा. तर यात आपल्याला 1.5 इंच अजून एक्स्ट्रा हवंय. तर यात आपण अर्धा इंचाचं कापड आपल्याला मॅच करायचंय. इथे आपण हलकीशी गोलाई घेऊया स्लीव साठीची. आता या पॉइंटला साइड पॉइंट पासून कापड नाही या पॉइंटला कट करायला. जो फोल्डिंग वाला पार्ट आहे त्याला आपल्याला या पद्धतीने कट करायचंय. तर बघा आता स्लीव पण आपली इथे रेडी झाली कटिंग करून पूर्ण स्लीव. स्लीवची कटिंग झाली. आता आपल्याला
सेम आता बघा, सेम आपण अस्तराची जी कटिंग केली आहे ती आता आपल्याला मेन फॅब्रिक वरती ठेवायची आणि आहे तसं ब्लाऊज करून आपण इथे कट करून घ्यायचे. कुठल्या प्रकारचा आपल्याला एक्स्ट्रा जो तो कापड घ्यायचा नाहीये. तर बघा आता हा जो वर्कवाला पार्ट आहे हा आपला बाहीचा पार्ट असणार आहे. तर याला मी आधी डबल फोल्ड करून घेते एकसारखा, जेणेकरून याच्यावर जे वर्क आहे ते वर्क आपल्या याच्यावर व्यवस्थित यायला हवं. साईड पॉइंट पासून मात्र आपली स्लीव इथे कमी आहे आणि अजून या पार्ट मध्ये ही कमी असेल तर याला आपल्याला साडीचा जो कापड आहे त्याचा आपण याला जॉईंट द्यायचा आहे. तर बघा शिलाईचा जो पार्ट असणार आहे त्या पॉइंटला आपल्याला या पॉइंट पासून याला आता बघा डबल मी ठेवलाय, या पॉइंट पासून आपण कटिंग करू. तर आता दोघेही जे स्लीवचे पार्ट आहे हे तर आपले इथे रेडी आहेत. फक्त साईड पॉइंटला आपल्याला मेन फॅब्रिकला इथे आणि याला किंचित आपण अर्धा इंचाचा जॉईंट द्यायचा आहे. स्लीवचा पार्ट आपला इथे रेडी. आता हे जे आपला मेन फॅब्रिक आहे इथे एक जो पाठीमागचा पार्ट आहे या पॉइंटला पट्टी जी ते आपण इथे पाठीमागच्या पार्टला यायला हवी यानुसार आपण याला या पॉइंटला आपण पाठीमागचा पार्ट ठेवूया. तर बघा यानुसार कमरेच्या पार्टला इथे आपण पाठीमागची पार्ट ठेवून याचं मेजरमेंट सेम घ्यायचंय. अर्धा इंच फक्त आपल्या इथे शिलाईत दाबलं जाईल या हिशोबाने आपल्याला इथे कापड ऍडजस्ट करायचंय आणि याची करून आपण यानुसार कटिंग करून घेऊया. तर आता आपण कटिंग कंप्लीट केली. आता मेन जो पार्ट आहे तो आपला नेकचा पार्ट आहे. नेकला आपल्याला इथे डिझाईन कशी बनवायची तर यासाठी बघा आपण इथे मी कॅनव्हास पेपर घेतलाय. तर कॅनव्हास पेपर आपल्याला इथे या पद्धतीने बरोबर आपला इथे शोल्डर जेवढं आपण घेतलं तेवढं शोल्डर घ्यायचंय 7.5 यानुसार मिडल पासून आपण 7.5 इंचचं शोल्डर घ्यायचंय. आणि सेम आपल्याला या कापडमध्ये जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं आपण एक्स्ट्रा इथे कापड घेतला अस्तराचा, तर आपण या सेम पार्ट मध्ये आपल्याला इथे अस्तराचा कापड हवाय. तो कापड आपल्याला इथे कॅनव्हास वरती जॉईन करायचा आहे. जॉईन करून आपण मशीनवरती इथे गळ्याला स्टिच करूया.